आता जे टॉपिक झालेले आहेत मागचे 5-6 टॉपिक तर त्याचे जे क्वेश्चन आहेत ते आपण एका लेक्चरला बघूया, सलग बघूया. तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या समोर पण ते क्वेश्चन असतील किंवा मग जे ऑनलाईन बघतायत त्यांनी लक्ष द्या जे स्क्रीनवर क्वेश्चन असतील ते. आता आपण जो टॉपिकचा पार्ट आहे तो पूर्ण कव्हर करून घेऊया. नंतर जी काय थोडीफार व्हॅल्यू ऍडिशन असतील, करंट ज्या गोष्टी असतील, मी ऍडिशनल पीडीएफ मध्ये ते तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल. करंट इकॉनॉमिक्स तुम्हाला एक्स्ट्रा काय वाचायची गरज लागणार नाही. आणि दुसरी गोष्ट, आता हा जो उद्योग टॉपिक आहे, मागचा परकीय व्यापार होता तो कन्सेप्ट बेस होता मोठ्या प्रमाणात. त्यात काय फॅक्च्युअल पाठ करायचा मी तुम्हाला तेवढा पीडीएफ मध्ये पण दिला होता आणि लिहून पण दिलाय. आता उद्योग हा जो टॉपिक आहे तो बऱ्यापैकी फॅक्च्युअल आहे. आपल्याला याच्यामध्ये कमी थिअरी आहेत, बऱ्यापैकी सगळ्या फॅक्ट्स आहेत ते आपल्याला एक क्लब करायचे, त्याचे एक क्रोनॉलॉजी लावायचे आणि पाठ करायचे. ते जर आपण परत परत वाचले तरच लक्षात राहणार आहेत. त्याच्यावर फॅक्च्युअलच प्रश्न बऱ्यापैकी विचारले जातात. आता आर्थर लेविस यानं स्ट्रक्चरल चेंज मॉडेल ऑफ ग्रोथ हा सिद्धांत मांडला. याला डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सचा फादर किंवा फादर ऑफ डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. तो काय सांगतो की सुरुवातीची जी इकॉनॉमी असेल ते ऍग्रियन इकॉनॉमी असते आणि हळूहळू त्याचा विकास होतो, ती दुसऱ्या टप्प्याकडे जाते. म्हणजेच काय तर ती कृषीवरून उद्योगाकडे जाते आणि नंतर मग सेवा क्षेत्राकडे जाते. मात्र प्रत्येक देशात असंच होतं असं नाही. काही काही देशामध्ये दुसऱ्या टप्प्याचा विकास पेक्षा तिसऱ्या टप्प्याचा विकास जास्त होऊ शकतो. उदाहरणार्थ भारतामध्ये आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये जास्त विकास केलेला आहे. आता यामध्ये उद्योग जर आपण स्पेसिफिक बघायला लागलो तर पहिलं आणि स्थापना ह्याच्यावर प्रिलिम आणि मुख्य परीक्षा दोन्हीला पण प्रश्न आलेले आहेत. तर त्याचे वर्ष पण लक्षात ठेवा. ह्याच्या आधी क्रमाला सुद्धा प्रश्न आला होता. तर क्रोनॉलॉजी बघा. पहिली कापड गिरणी जी आहे ती मुंबई महाराष्ट्रात 1854 ला स्थापन करण्यात आली होती. त्याचं नाव काय होतं? बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी. हे लक्षात ठेवा. मी व्यवस्थित सेग्रिगेट करून दिलेलं आहे, सरांनी पण दिलेलं आहे. तेच इथं कॉपी पेस्ट आहे बऱ्यापैकी. तर पहिली ताग गिरणी जी आहे ती रिसरा पश्चिम बंगाल इथं 1855 ला स्थापन झाली होती. तर जॉर्ज ऑकलंड ज्यूट मिल्स असं त्याचं नाव होतं. नंतर पहिलं लोह पोलाद उद्योग कुल्टी पश्चिम बंगाल, ह्याच्यावर प्रश्न आला होता गेल्या मुख्य परीक्षेलाच. जोड्या लावा. बेंगल आयर्न वर्क कंपनी होती, बेंगल आयर्न वर्क कंपनी, आणि समोर त्यांनी वेगवेगळे पर्याय दिले होते शहराचे, तर ते जोड्या लावायचे होते. पहिला खत उद्योग 1904 मध्येच आहे. म्हणजे बघा, साखर आणि खत 1904 मध्ये स्थापन झाले होते. खत उद्योग राणीपेठ फर्टिलायझर, राणीपेठ कुठे आहे? तामिळनाडूमध्ये. नंतर पहिला मोठा सिमेंट उद्योग पोरबंदर गुजरात इंडियन सिमेंट कंपनी लिमिटेड. आणि पहिला मोठा खत उद्योग ते सिंद्री झालं, सिंद्री FCIL चा तो कारखाना होता, फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. ही पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मध्ये येते, PSU कंपनी आहे. आता भारतीय उद्योग क्षेत्राचा जर विचार केला तर आपल्याला वाटा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वस्तू आणि सेवा तयार करणाऱ्या देशाच्या आर्थिक उत्पादनात योगदान देणाऱ्या क्षेत्राला. आता उद्योग मध्ये काय येतील? सर्व्हिस येणार आहेत का? तर सर्व्हिस पण येतील, कारण ते सेवा निर्माण करतायत. तर तयार करणाऱ्या म्हणजे जे वस्तूमध्ये उत्पादन होत आहे त्याला आपण व्हॉल्यूम न मोजू शकतो. आता ते इंडेक्स वगैरे नंतर बघूया. मात्र जीडीपीतला वाटा जर बघितला दुसऱ्या क्षेत्राचा किंवा उद्योग क्षेत्राचा, तर जीडीपीतला वाटा हा 16% होता आधी 1950-51 मध्ये. तो वाढून 30%च्या आसपास गेलाय बघा. ह्याच्या आधी आयोगाने प्रश्न विचारले होते, त्याच्यामध्ये एका ऑप्शन मध्ये 30+ असा उद्योगाचा वाटा दिला होता. तर हा पहिल्यांदा 30.08% असा वाढलेला आहे. त्यानंतर रोजगार निर्मितीतला वाटा आधी 11% फक्त होता आणि आता 24% गेलेला आहे. निर्यातीतला वाटा 45% होता, आता तो 55% गेलेला आहे. कारण पहिल्या क्षेत्रातलं जी वाढ आहे म्हणजे ती निगेटिव्ह ग्रोथ आहे. त्यामुळं उद्योग आणि सेवा क्षेत्रात आपल्याला जास्त प्रेसिडेंट पावलेलं दिसतंय. जीडीपीतला वाटा 16 वरून 30 वर गेलाय, रोजगार निर्मितीचा 11 वरून 24 वर गेलाय आणि निर्यातीतला 45 वरून 55 ला गेलेला आहे. आता उद्योगाचं महत्व आणि भूमिका कोणती आहे? तर नैसर्गिक स्रोतांचा वापर. आपण माग विकासासाठी बघितलं होतं की त्याच्यामध्ये वाईनर काय म्हणत होता की तुमच्याकडे रिसोर्सेस भरपूर आहेत, मजूर आहे, जमीन आहे, मात्र त्याचा वापर करायला अजून संधी आहे. जर तुम्ही त्याचा वापर केला व्यवस्थित, त्याच्यामध्ये कॅपिटल गुंतवलं म्हणजे भांडवल गुंतवलं, तर तुम्ही विकसनशील पासून विकसित होऊ शकता. तर आता उद्योगानं त्या गोष्टी आपल्याला साध्य करता येईल. नैसर्गिक स्रोताचा वापर करता येईल. खाणी आणि पडीक जमिनी कृषी क्षेत्राच्या उपयोगात नाही, त्याचा वापर उद्योग करू शकतील. अतिरिक्त श्रम, कारण आपल्याला माहिती आहे की जे प्राथमिक क्षेत्र आहे त्याच्यामध्ये छुपी बेरोजगारी मोठी आहे, डिस्गस्ड एम्प्लॉयमेंट आहे. जर आपल्याला त्याचा योग्य वापर करायचा असेल तर मग अर्थव्यवस्थेला उद्योगाच्या माध्यमातून
रोजगार निर्मिती आणि शाश्वत साधन सुद्धा मिळू शकते. नंतर उत्पन्नात वाढ. विकसनशील आणि अविकसित देशामध्ये उत्पन्न वाढवून दारिद्र्य दूर करण्यास उद्योग फायद्याचे आहेत. आता हा जास्त फायद्याचा काय आहे? सेवा क्षेत्रापेक्षा उद्योग ज्या देशात जास्त आहेत तिथं असमानता कमी असते. कारण काय असेल तर बघा, सेवा क्षेत्र हा मुठभर लोकांना रोजगार देतो. त्याच्यामध्ये जे लिव्हिंग इंडेक्स असतं ते नक्कीच ह्याच्यापेक्षा जास्त आहे प्राथमिक क्षेत्र आणि द्वितीय. मात्र कमी लोकांना रोजगार मिळतो. मात्र उद्योग क्षेत्राची जी कॅपॅसिटी आहे लोकांना सामावून घेण्याची ती जास्त आहे. आणि जे उत्पन्न आहे ते पण मध्यम आहे. लोकांना सामावून घेण्याची सगळ्यात जास्त क्षमता ही प्राथमिक क्षेत्रात आहे, त्यानंतर द्वितीयत आहे ना तृतीयत आहे. मात्र तृतीयमध्ये जरी उत्पन्न जास्त मिळत असेल, चतुर्थक मध्ये अजून कमी लोक आहेत मात्र त्यांचा पगार अजून जास्त आहे, पंचमक मध्ये अजून कमी आहेत. मात्र द्वितीयक सगळ्यात महत्वाचा आहे. जर प्रश्न आला की दारिद्र्य दूर करण्यासाठी म्हणजे कुठला प्राईम मुव्हिंग फोर्स असेल तर उद्योग क्षेत्राचा विकास. दारिद्र्य दूर करण्यासाठी उद्योग क्षेत्र हे खूप महत्वाचं आहे, द्वितीय क्षेत्र. नंतर उच्च मागणी. उत्पादनात मागणी झाली तर वाढ झाली की मागणी वाढते. अन्नाची मागणी पूर्ण झाली की लोक जास्तीचे उत्पन्न वस्तूवर खर्च करतात. वस्तू उत्पादनास यामुळे चालना मिळते आणि उद्योगाची भरभराट होते. अजून एक गोष्ट की आपण जर प्राथमिक अर्थव्यवस्थेच्या पुढे जाऊन जर उद्योग डेव्हलप केले तर मग निर्यात पण वाढू शकते, गुंतवणुकीत वाढ होऊ शकते. कारण उद्योगाची भरभराट झाली तर कॅपिटल म्हणजे जर समजा एखाद्या उद्योग जास्त चालले त्या देशात तर तिथं सेव्हिंग तयार होईल. ऍडिशनल सरप्लस जी त्यांचं प्रोडक्शन होणार आहे त्याची निर्यात करता येईल, त्याची सेव्हिंग होईल. त्यामधनं सेव्हिंगचं परत इन्व्हेस्टमेंट मध्ये होईल, म्हणजे ते सायकल तयार होतं. ऍडिशनल सरप्लस प्रोडक्शन झालं तर ते त्याची निर्यात होऊ शकते किंवा देशातच विकलं तर त्याच्यापासून जास्त उत्पन्न आपण बचतीच्या स्वरूपात देशात जमावू शकतो आणि ती बचत परत कुठं परत अजून इन्व्हेस्ट करू शकतो. आणि त्यामुळं हे जे सायकल आहे ते सायकल चालू राहतं आणि देशाचा त्यामध्ये विकास होऊ शकतो. सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट हे एकमेकाला रिलेटेड आहे. कारण काही लोक बचत करून ठेवतील तरच ते पैसे बँकेच्या माध्यमातून किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून परत कुठं येतील, इकॉनॉमीमध्ये येतील इन्व्हेस्टमेंटच्या स्वरूपात. त्यामुळे लक्षात ठेवा ते. नंतर सशक्त लेविस प्रतिमानानुसार उत्पादन तथा उद्योग क्षेत्र विस्तार पाहावं लागते. ते लेविसच्या मागे सांगितले प्राथमिक क्षेत्रानंतर ते द्वितीय क्षेत्रात जाईल. सशक्त अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेत मोठे बदल करून अर्थव्यवस्थेला सशक्त, स्वयंपूर्ण आणि स्थिर बनवण्याचे कार्य उद्योग पार पाडतात. कारण साखर कारखाने, सूत गिरण्याचा विकास कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना देणार ठरतो. आता बघा, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल आणि विदर्भ असेल, विकासाचा असमतोल कशासाठी तर इकडे सहकार जास्त आहे. पाणी तर आहेच, मग पाणी विदर्भात नाही का? विदर्भात तर इथल्यापेक्षा जास्त पाणी, जमीन तिकडची पण जास्त उपजाऊ आहे. मात्र आपल्या इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साखर कारखाने, सूतगिरण्या, डेअरी या उद्योगाचा विकास झालेला आहे. त्यामुळे त्या भागाचा विकास झालेला आहे आणि कृषी क्षेत्राला ते पूरक आहे. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री वगैरे झाली, डेअरी झाली, सूतगिरणी झाली, साखर झाली, ह्याचा प्राथमिक जो कच्चा माल आहे तो कृषी क्षेत्रात येतो. त्यामुळे अर्थव्यवस्था पण सशक्त होऊ शकते. उद्योगापासून निर्यातक्षम उत्पादने बनतात आणि निर्यातामुळे आपला काय होईल, व्यापार तोल सुधारेल. आता या गोष्टी फॅक्च्युअल आहेत, तुम्हाला पण तुमच्या ह्याच्यानुसार समजतील. मात्र अजून जास्त क्लिअरिटीसाठी आपण हे एक्सप्लेन केलं. आता उद्योग क्षेत्राच्या वृद्धीचे स्वरूप कसे आहे तर उद्योग क्षेत्राचे उत्पादन पातळी मोजण्यासाठी आपण IIP काढतो. इंडियन इंडस्ट्रियल इंडेक्स आहे हा. IIP ला इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन असं म्हणतात आणि ह्याचा व्हॉल्यूमचा वापर केला जातो यामध्ये. आता व्हॉल्यूम मधील बदल मोजणारा निर्देशांक काय आहे याचं कारण सांगतो थोडक्यात. जर समजा या वर्षी साखरेचं उत्पादन 1000 टन झालं आणि साखरेची किंमत 30 रुपये होती, म्हणजे 1030 रुपये म्हणायच्या ऐवजी हो आपल्याला मोजायला सोपं जावं म्हणून आपण असं सांगूया की एक गाव आहे किंवा एक कारखाना आहे, त्या कारखान्याचं 10 टनचं साखरेचं उत्पादन झालेलं आहे आणि 1 टनाची किंमत समजा 1 टन साखरेची किंमत 3000 आहे. ते उत्पादन किती झालं, 30,000 रुपयाचं जर आपण किमतीत मोजलं तर. समजा दुसऱ्या वर्षी काय झालं, किंमत जी साखरेची आहे ती 30च्या ऐवजी 50 रुपये झाली. आता किती झाले, 30,000 रुपये झाले. त्यानंतर 50 रुपये किंमत झाली आणि उत्पादन 900 झालं. मग किती होईल, इथं 45,000 रुपये दिसेल. म्हणजे उत्पादन तर घटलंय ना, मात्र किमतीच्या स्वरूपात आपल्याला काय दिसतंय, उत्पादन वाढलंय. पण हे बरोबर आहे का? नाही. तर व्हॉल्यूम मोजणं गरजेचं आहे. व्हॉल्यूम म्हणजे काय, मीटर क्यूब मध्ये मोजतात असं नाही, टन वगैरे मध्ये पण मोजतात. व्हॉल्यूमचा अर्थ शब्दशः घेऊ नका, आकारमान उत्पादनातलं ते मोजलं जातं. आता हे मोजायचं काम कोण करतं तर CSO करतं. दर महिन्याला IIP मोजून ते प्रकाशित करतं. IIP काढताना आधारभूत वर्षाला IIP 100 असं समजलं जातो. बेस इयरची कन्सेप्ट मागं पण सांगितली तुम्हाला GDPच्या वेळेस, ते माहितच आहे.
आदत वर्षाचा स्वीकार कशा पद्धतीने करण्यात आला तर IIP साठी सुरुवातीला 1937 होता, त्यानंतर 46, 51, 56, 60, 70, 80, 81 आणि 93, 94. अजून एक तुम्हाला डिस्क्लेमर सांगायचंय, ह्या ज्या नोट्स आहेत त्या शॉर्ट आहेत, ह्याच्यावर तुम्ही विसंबून राहू नका. वाचताना पण फक्त ज्यावेळेस तुम्हाला कुठं तर तुम्ही गेलाय आणि वाचायला पुस्तक नाही, तर मग त्यावेळेस हे फक्त बघून घ्या रिव्हिजनसाठी. पूर्ण ह्याला आधार बनवू नका. देसले सरांचं पुस्तक तेच करायचं आपल्याला. त्यातल्याच गोष्टी मी इथं बऱ्यापैकी घेतलेल्या आहेत, ज्या काही एक्स्ट्रा वाटतायत मी ते तुम्हाला पुस्तकातच लिहून देतोय, त्यामुळं ह्याच्यावर जास्त डिपेंड राहू नका. आता CP चंद्रशेखर समितीच्या शिफारशीनुसार 2004-5 हे लेटेस्ट आधारभूत वर्ष स्वीकारलेलं आहे. तर आपल्याला लक्षात काय काय ठेवायचे, IIP चा पहिला आधारभूत वर्ष लक्षात ठेवायचा कोणता आहे, 1937 आहे, आणि सध्या कोणता आहे, 2004-5. अजून एक्स्ट्रा काय विचारलं जाऊ शकतंय, तर CP चंद्रशेखर समितीच्या शिफारशीनुसार हे नवीन आधारभूत वर्ष स्वीकारण्यात आलेलं आहे. तर एवढं लक्षात ठेवा. आता 2017 मध्ये बघा, परत जे सचिव स्तरीय समिती होती त्याचे कॅबिनेट सचिव त्याचे अध्यक्ष होते, आणि त्यावेळी 2011-12 हे आधारभूत वर्षी स्वीकारण्यात आले. आणि आता मी खालच्या साईडला हे लिहून दिले, GDP, WPI आणि IIP तिन्हीचा आधारभूत वर्ष काय 11-12 आहे, आणि कंझ्युमर प्राइस इंडेक्सचा काय 12 आहे, 2012 आहे. हे 11-12 आर्थिक वर्ष आहे. आणि खाली लिहून घ्या अजून CPI चा 2012 आहे. आता तुमच्या पुस्तकात काय करायचं, 2011-12 असं लिहायचं आणि डॅश करून किंवा असे 3 लिहा. 11-12 कशाच आहे, GDP, WPI, IIP असे लिहून घ्या, आणि खाली CPI 2012 असे लिहा, म्हणजे कायम लक्षात राहील तुमच्या. हे तर माहित असलं पाहिजे, एकदम बेसिक आहे, उलटाच प्रश्न आहे ते. आता IIP करताना कुठली पद्धत वापरली जाते, तर विशिष्ट वस्तूचं उत्पादन त्यावेळेस विचारात घेतलं जातं. 1993-94 आधारभूत वर्ष असताना वस्तूंची संख्या 538 होती. आता हे लक्षात ठेवायचं का, हे लक्षात ठेवायचं नाही, फक्त दिलंय माहितीसाठी, कंपॅरिझनसाठी किती वस्तू कशा पद्धतीने वाढल्यात. त्यानंतर 682 झाले. 11-12 ज्यावेळेस वस्तू 11-12 आधारभूत वर्ष स्वीकारला. आता हे आधारभूत वर्ष 11-12 कुणाच्या शिफारशीने स्वीकारलंय, कॅबिनेट सचिवच्या, सचिव स्तरीय समिती होती. वस्तूची संख्या 839 झाली. 839 वस्तूपैकी 7 वस्तू एका गटात टाकलेल्या. सारख्या म्हणजे काय, तर खाणकाम असेल, उत्पादन असेल, वीज असेल, आणि एकूण वस्तू आहेत. आता खाणकामामध्ये एकूण वस्तू 29 आहेत, वस्तू गट 1 आहे. उत्पादनामध्ये 405 वस्तू गट आहेत, आणि एकूण वस्तू 809 आहेत. विजेमध्ये एकच असणार आहे. इलेक्ट्रिसिटी मध्ये काय असं वेगळं टाईप नाही, इलेक्ट्रिसिटी एकच असते. एकूण किती आहेत, वस्तू गट 407 आहेत, आणि वस्तू 839 आहेत. हे दोन्ही लक्षात ठेवा. इकडचं सेवन कर. आता बघा, लक्षात काय काय ठेवायचं आपल्याला, 839 वस्तू आहेत हे लक्षात राहिलं. हे खाणकामचे 29 लक्षात ठेवा, विजेचे तर एकच असणार आहे. 839 वजा 30 किती होत आहे, 809. समजतंय. आता टक्क्यामध्ये बघा, विजेचाच भार 7.994, म्हणजे 8% विजेला भार दिलेला आहे, म्हणजे विजेचा इम्पॉर्टन्स आहेच. आणि प्रत्येक उद्योगामध्ये असं वीज लागणारच आहे, विजेशिवाय कोणताच उद्योग चालू शकत नाही. आता त्यामध्ये त्यांनी अजून गट केलेले आहेत. प्राथमिक वस्तू म्हणजे कोणत्या असतील, डिझेल, युरिया, वीज, जे कच्चा माल किंवा सुरुवातीच्या टप्प्यात लागतात ते जर, हा म्हणजे उद्योगाला निर्मितीसाठी लागतात, त्यामध्ये 34.5% भारांश आहे. तर भांडवली वस्तूंचा जर विचार केला तर यामध्ये बॉयलर असेल किंवा डिझेल इंजिन किंवा यंत्र असतील, हे सगळे भांडवली वस्तू, कॅपिटल गुड्स एकदाच लागतात फक्त. एकदा त्याचं इन्स्टॉलमेंट किंवा इन्स्टॉलेशन झालं की परत त्याची गरज नसते. नंतर काय इंटर, आता संक्रामक वस्तू जे असतात त्याच्यामध्ये ते कंटेनर लागतील. कापडामध्ये वापरले जाणारे कापसाचे सूत, गाड्याचे गिअर बॉक्स, हे फायनल प्रोडक्ट तयार करण्यासाठी लागणार आहेत. त्यानंतर पायाभूत व बांधकाम वस्तू. आता बघा त्याच्यामध्ये सिमेंट, विटा, फरशी आणि रंग या सगळ्या पायाभूत वस्तू मध्ये येणार आहेत. टिकाऊ ग्राहक वस्तूमध्ये काय, तर एकदा घेतलं की ते परत घ्यायची गरज नाही. कार असेल, फ्रीज असेल. नंतर एकरी ग्राहक वस्तू म्हणजे काय, तर जे वन टाइम यूज करता येतो. चहा असेल, साखर असेल, औषध असेल, ते एकदाच यूज करता येतो. असे एकूण वस्तूगट 407 आहेत. आता हे लक्षात ठेवायची गरज नाही, वापर आधारित जे आहे
ते फक्त वाचून घ्या. संख्या लक्षात ठेवू नका. संख्या कुठल्या लक्षात ठेवायच्या? या लक्षात ठेवायच्या. खाणकामामध्ये 29 वस्तू आहेत, विजेमध्ये एक आहे. टोटल 839 आहे. 29 अधिक 1 30 वजा 839 उत्तर येत आहे 809. 809 उत्पादन क्षेत्रात आहेत. मॅन्युफॅक्चरिंग सगळ्यात मोठा एरिया असतो मॅन्युफॅक्चरिंग. ह्याच्या आधी पण प्रश्न येऊन गेला की सगळ्यात जास्त रोजगार कोणत्या क्षेत्रात आहे? तर मॅन्युफॅक्चरिंग उद्योगामध्ये. मॅन्युफॅक्चरिंग सगळ्याच गोष्टीला कव्हर करतो ना, ते एक अम्ब्रेला आहे मोठं, त्याच्या अंतर्गत सगळ्या गोष्टी कव्हर होऊ शकतात. 2011-12 ज्यावेळेस आधारभूत वर्ष स्वीकारलं त्यावेळेस काय बदल करण्यात आले? WPI IIP असताना उद्योगाच्या वर्गीकरणाची NIC 2004च्या ऐवजी NIC 2008 ही पद्धत स्वीकारण्यात आली. आता NIC म्हणजे काय? तर नॅशनल इंडस्ट्रियल क्लासिफिकेशन हे वर्गीकरणाची पद्धत आहे. ती 2008 ही स्वीकारण्यात आली. IIP माहिती संकलित करण्यासाठी CSO एकूण 14 स्रोताचा आधार घेते. आता CSO ला माहिती कुठनं येणार आहे की इथं एवढं टन साखरेचं उत्पादन झालं वगैरे? तर त्याच्यामध्ये बघा, खनिज ब्युरो जे असेल, आता हे लक्षात ठेवायचं नाही, फक्त सहज वाचून घ्या. खाली ऑप्शन मध्ये ते देतील, कारण मागे बघा त्यांनी PME विद्या आणि ते कुठला चॅनल आहे DTH चॅनल आहे, मला नेमकं आठवण नाही त्याला, कोणत्या कोणत्या संस्थांनी एकत्रित येऊन ते चॅनल तयार केलं असं सांगितलं होतं. हा, स्वयंप्रभा. तर त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला होता आणि तो डिटेलमध्ये होता. त्यामुळे हे फक्त वाचून घ्या, तुम्हाला अंदाज येईल. खनिज ब्युरो काय करणार आहे? तर खाणीचे जे 29 वस्तू आहेत त्याचे आकडे देईल. साखर, वनस्पती तेल संचालनालय याच्याकडे पण आकडे असतात आयात निर्यात उत्पादनाच्या. चहा मंडळ, त्यानंतर कॉफी मंडळ, कापड आयुक्त कार्यालय, ज्यूट आयुक्त कार्यालय, कोळसा नियंत्रक कार्यालय. कोळशासाठी वेगळं आहे, कारण कोळशाचं उत्पादन खूप मोठं आहे. खनिजामध्ये जर विचार केला तर कोळसा एका साईडला आणि बाकी सगळे खनिज एका साईडला आहे. नंतर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, लोह पोलाद संयुक्त उपक्रम समिती, रेल्वे बोर्ड. रेल्वे बोर्ड का? तर रेल्वे आयात निर्यात वगैरे सगळ्या रेल्वे बोर्ड आकडेवारी असते त्याची. औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग म्हणजे DIPP. त्यानंतर रसायन आणि पेट्रो रसायन विभाग, खत विभाग आणि केंद्रीय वीज प्राधिकरण. केंद्रीय वीज 7.998च्या आसपास जो वाटा आहे 994, तो फक्त विजेचा आहे. म्हणजे 8% वाटा सगळ्या 839 वस्तूमध्ये 838 वस्तू राहिलेल्या ज्या असतील त्या 92% वाटा दिला. फक्त एक जी वस्तू आहे वीज, ह्याला जवळपास 8%, 7.994%. तेवढा एक आकडा लक्षात ठेवा. जर जोडा लावला प्रश्न आला तर वीज लक्षात असलं पाहिजे तुमच्या. 7.994% वाटा दिलेला आहे आणि त्याच्या डबल जवळपास खाणीला आहे. विजेचा डबल खाणीला आहे. हे आकडा नाही लक्षात राहिला तरी चालेल, पण इथे लिहून घ्या तुम्ही, विजेचा डबल वाटा खाणीला आहे. वीजला जर इथं तुम्ही लिहा, वीज जर लिहिला 7.994% ह्याच्या दुप्पट खाण. आणि जास्त आकडे लक्षात राहू नाही शकत आपल्या, त्यामुळे असं लक्षात ठेवलेलं सोपं जाईल. आता ह्याच्या दुप्पट खाण म्हणजे राहिलेलं काय असणार? 100 पैकी उत्पादन असणार आहे. जर जोड्या लावायला विचारलं किंवा कशाला जरी विचारलं तरी ते लक्षात राहू शकते. त्यानंतर पुढे बघा, आता जे कोर इंडस्ट्रीज आहेत. आता कोर इंडस्ट्री म्हणजे काय? तर महत्वाचे 8 प्रकारचे उद्योग आहेत, ते सगळ्या इंडस्ट्रीचे बेस आहेत. आता बेस आहेत म्हणल्यानंतर ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ह्याच्या आधी पण प्रश्न येऊन गेलेला आहे. एक मिनिट बरं, थोडं रेकॉर्डिंग वर तुम्ही मध्ये मध्ये लक्ष ठेवायचं जर बंद झाली तर. तर आता आपण काय सांगत होतो की जे कोर इंडस्ट्रीज आहेत, कोर इंडस्ट्रीमध्ये आपल्याला गट पाडायचे. गट पाडताना कशी गट पाडणार आहेत आपण? तर पहिला ऊर्जा, ऊर्जा क्षेत्र सगळ्यात मोठा आहे. तर ऊर्जामध्ये किती 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 आहेत ते लिहून घ्या. हे आपल्याला लक्षात ठेवायचे सगळेच. ऊर्जामध्ये पहिलं काय असणार आहे? कच्चे पेट्रोल, कच्चे तेल लिहूया. पेट्रोल पेक्षा कच्चे तेल, त्या कच्च्या तेलापासून सगळं तयार होत आहे. त्यानंतर पुढे जे आहे पेट्रोलियम मध्ये कच्चे तेल म्हणजेच पेट्रोलियम झालं. त्यानंतर दुसरं आहे नैसर्गिक वायू, नैसर्गिक वायू नॅचरल गॅस, पेट्रोलियम. त्यानंतर आता नैसर्गिक वायूला जोडून काय येणार आहे? रिफायनरी. आपण बघितलं की आपण आयात पण सगळ्यात जास्त कच्च्या तेलाची करतोय आणि निर्यात पण सगळ्यात जास्त तेलाची करतोय, पेट्रोलियम उत्पादनाची करतोय, कारण आपल्याकडे रिफायनरीचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे. 4 नंबरला वीज आहे. आता हे काय झाले ऊर्जेमध्ये, आणि 5वा कोळसा.
ऊर्जेचे किती आहेत? टोटल 5 आहेत. कोर इंडस्ट्रीमध्ये ऊर्जा क्षेत्रातले किती आहेत? टोटल 5 आहेत. ते लक्षात ठेवा. आता दुसरं जे क्षेत्र आहे त्यामध्ये आता स्टील, सिमेंट आणि पोलाद आहेत. म्हणजे स्टील म्हणजेच पोलाद, सिमेंट पोलाद द्या किंवा सिमेंट आणि स्टील द्या, हे बांधकाम क्षेत्रात. आता स्टील बऱ्याच ठिकाणी लागतं पण मुख्यतः बांधकाम मध्ये लागतं. त्याच्यामध्ये काय काय येईल? एवढा कलर दिसत नाही. सिमेंट आणि स्टील म्हणजेच काय? पोलाद. आपला ग्लास जो असतो तो स्टेनलेस स्टीलचा असतो. स्टील म्हणजे काय तर जे बार स्टील गंजत असतं, स्टेनलेस स्टील गंजत नाही. स्टील म्हणजे आपल्या बांधकामामध्ये जे बार वगैरे वापरले जातात ते स्टीलचे असतात. कार्बन स्टील वगैरे त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. तर बांधकाम क्षेत्रातले दोन आहेत. कुठले कुठले? सिमेंट आणि पोलाद. आणि एक कृषी क्षेत्रातला आहे. कृषी क्षेत्रातला कुठला आहे? खते. हे 8 लक्षात ठेवा. ऊर्जेचे 5 झाले, बांधकामचे 2 झाले आणि कृषी क्षेत्रात 1 झाले. प्रायमरी सेक्टरमध्ये स्टील बांधकामात सगळीकडे स्टीलच लागतं. म्हणजे तुम्ही पूल घ्या, हा त्या त्या गजलाच स्टील म्हणतात. ते स्टील आहे ओरिजिनल. मग गंज तर स्टील नंतर तेच कन्सेप्ट तुम्हाला सांगत होतो. स्टेनलेस स्टील आहे ना घरातला ग्लास, तो स्टेनलेस स्टील आहे. निकेल, क्रोमियम आणि आयर्न पासून तयार झाला. त्यामध्ये आहे ना कार्बन मिक्स असतं फक्त. ते त्याच्यामध्ये स्टेनलेस स्टील नसतं, ते स्टील असतं. कारण स्टीलचं जी प्रॉपर्टी आहे ना ते टेन्साईल जास्त आहे आणि सिमेंटची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जास्त आहे. कॉम्प्रेशन आणि टेन्साईल दोन्ही एकत्र झाल्यानंतर सगळ्यात मजबूत स्ट्रक्चर तयार होतं. त्यामुळे ते कॉन्क्रीट आणि स्टील, आणि स्टीलचा बऱ्यापैकी वापर हा बांधकाम क्षेत्रात होतो. स्टील म्हणजे ते लोखंड आहे ओरिजिनल. कार्बन मिक्स केलेलं असतं कारण नॉर्मल जे असतं ना ते जास्त टेन्साईल असतं. त्याच्यामध्ये थोडी फर्मनेस येण्यासाठी जास्त जास्त कार्बन केलं ना तर ते जास्त कडक होत जातं आणि ब्रिटल होतं. तुकडा लवकर पडतो त्याचा, पण जास्त हार्ड होतं ते. त्यामध्ये प्रमाण ठरलेलं असतं कशामध्ये कुठलं स्टील वापरायचं. मग त्यामध्ये जर टंगस्टन टाकलं तर मग ते लोखंड कापायला कामाला येतं. ते सायन्सचा पार्ट आहे. पण स्टील म्हणजे आपली कन्सेप्ट लक्षात ठेवा. आपण स्टील घरातल्या भांड्याला स्टीलची भांडे म्हणतो, पण ते स्टेनलेस स्टील आहे. आणि जे बांधकामाला वापरलं जातं ते स्टील आहे. आणि स्टील मध्ये कार्बन मिक्स असतं, म्हणजे लोखंडात कार्बन मिक्स केले की स्टील म्हणतात. पुढे जाऊ जरा. हे असंच लक्षात ठेवा. ऊर्जा 5, बांधकाम 2 आणि कृषी 1. डायरेक्ट तुम्हाला असं पण प्रश्न विचारू शकतात की कोर इंडस्ट्रीमध्ये ऊर्जा क्षेत्रातील किती उद्योगांचा समावेश होऊ शकतो. आणि या वर्षीच्या युपीसीचा पॅटर्न बघा. युपीसी मध्ये त्यांनी डायरेक्ट 5-6 ऑप्शन दिले होते आणि वरीलपैकी बरोबर किती ऑप्शन मध्ये 2, 3, 4, 1 आपण चेक करायचे. म्हणजे इथं ABCD असेल ना तर खालीलपैकी किती ऑप्शन बरोबर आहेत असं विचारलंय. समजा हा बरोबर आहे, हा चुकीचा आहे, हा बरोबर आहे, हा चुकीचा आहे, हा चुकीचा आहे, तर किती बरोबर आहेत? 2 बरोबर आहेत. त्यांनी संख्या दिली डायरेक्ट खालीलपैकी किती विधान बरोबर आहे. तर तशी कन्सेप्ट आपल्या म्हणजे तो पॅटर्न आपल्या इकडे पण येऊ शकतो. त्याचा फायदा तोटा दोन्ही पण आहे. फायदा काय तर तुमचे दुसरे 2 माहिती आहेत ते तुम्ही 2 लिहू शकता. मात्र तुम्हाला जर फिक्स एखादं उत्तर माहित असेल मग ती इलिमिनेशनची जी पॉवर आहे ती संपून जाईल तुमची इलिमिनेशन करताना. त्यानंतर पुढे बघा, इंडियन इनोव्हेशन इंडेक्स. नीती आयोगानं उद्योगपूरक नाविन्यता म्हणजे इनोव्हेशन म्हणजे काय, त्याचे शोध वगैरे लागतात किंवा नवीन डिझाईन वगैरे येतील त्यासाठी भारतीय नाविन्यता निर्देशांक 2019 इनोव्हेशन इंडेक्स 2019 विकसित केला. आणि तो पहिला 17 ऑक्टोबर 2019 ला प्रकाशित केला होता. आता याच्यामध्ये 2 आयाम मोजले जातात. आयाम म्हणजे काय तर 2 डायमेन्शन्स आहेत. पहिला काय तर सक्षमता आणि दुसरा आहे कामगिरी. आता सक्षमता म्हणजे एनेबलर्स खाली इंग्लिशमध्ये पण दिलाय आणि इकडे परफॉर्मन्स. त्यामध्ये ह्युमन कॅपिटल असेल. एनेबलर्स म्हणजे काय सक्षमता कशा कशामुळे मोजली जाईल तर इंडिकेटर बघा हे डायमेन्शन आहे आणि इंडिकेटर आहे. इंडिकेटर मध्ये ह्युमन कॅपिटल आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, नॉलेज वर्कर्स म्हणजे तो स्टाफ आहे तो किती स्किलफुल आहे किंवा किती त्याला नॉलेज आहे.
त्यानंतर बिझनेस एन्व्हायरमेंट कसं आहे आणि सेफ्टी आणि लिगल एन्व्हायरमेंट कसं आहे, हे 5 इंडिकेटर इनोव्हेशन इंडेक्स मध्ये वापरले जातात. आतापर्यंत ह्याच्यावर प्रश्न नाही आलेला मेन्सला, पण कदाचित पुढच्या वेळेस येऊ शकतो, तर लक्षात राहू द्या. आता परफॉर्मन्स मध्ये काय, तर नॉलेज आउटपुट आणि नॉलेज डिफ्युजन, म्हणजे नॉलेजचं जे निर्मिती आहे, नॉलेज क्रिएशन आणि नॉलेज डिफ्युजन म्हणजे काय, तर ज्ञानाचा प्रसार. इनोव्हेशन इंडेक्स मध्ये अनेबलर्स आणि परफॉर्मन्स हे 2 डायमेन्शन्स आहेत. त्याच्यामध्ये ह्युमन कॅपिटल, इन्व्हेस्टमेंट, नॉलेज वर्कर, बिझनेस एन्व्हायरमेंट आणि सेफ्टी अँड लीगल एन्व्हायरमेंट हे इंडिकेटर आहेत. आणि खाली परफॉर्मन्स मध्ये 2 आहेत, ज्ञान निर्मिती आणि ज्ञानाचा प्रसार. आता 2021 ची जी रँकिंग आलेली, ती रँकिंग थोडक्यात लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये बघा, जे मोठे शहर आहे, सॉरी मोठे राज्य आहेत, त्याच्यामध्ये 1 नंबरला कर्नाटक आहे, 2 नंबरला तेलंगणा आहे आणि 3 नंबरला हरियाणा आहे. नॉर्थ ईस्ट मध्ये जर बघितलं तर मणिपूर आहे आणि युटी आणि सिटी स्टेट. युटीचा जर विचार केला तर चंदीगड 1 नंबरला आहे, हे लक्षात ठेवा. इथं तुम्ही दिल्ली लिहू शकताय, बऱ्याच ठिकाणी दिल्ली असते, इथं चंदीगड आहे. तर हे 3-3 लिहून घ्या तुमच्या पुस्तकात. दिलेलं आहे का पुस्तकात, बघा बरं एकदा. दिलेलं आहे ना, लिहायची गरज नाही. 3-3 लक्षात ठेवा. हा, पेज नंबर सांगा. 300. हे सगळे लक्षात ठेवा, कारण हे कसं आहे, आकडेवारी नीती आयोगाचे गव्हर्नमेंटच्या आकडेवारी जास्त महत्वाची असते, हे पण लक्षात ठेवा. युटी आणि सिटी स्टेट. सिटी स्टेट म्हणजे गोवा सारखे, जिथं शहरीकरण झालेलं आहे जवळपास सगळं. महाराष्ट्र 4 नंबरला आहे. त्यानंतर औद्योगिक धोरण. आता औद्योगिक धोरण सगळीच महत्वाची आहेत आपल्याला. कुठल्याही धोरणात काही डिटेलमध्ये ते विचारू शकतात आणि विचारलेलं पण आहे आधी. आता पहिल्या महायुद्धात ब्रिटिश शासनाने भारतीय उद्योग क्षेत्रात निरहस्तक्षेपाचं धोरण अवलंबलं होतं. म्हणजे मदत पण करायची नाही, लक्ष पण द्यायचं नाही. त्यांचा त्यांचं कच्चा मालाची बाजारपेठ, म्हणजे कच्चा माल घेऊन जायचा आणि बाजारपेठ म्हणून विकायला इकडे आणायचा. कारण त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग हब जे होतं ते काय होतं, त्यांचा देश ब्रिटन मध्ये ते घेऊन जायचे, तिथनं तयार करायचे आणि माघारी आणायचे. जे रेल्वेज वगैरे तयार केल्या होत्या ते कशासाठीच, ते कच्चा माल घेऊन जाण्यासाठीच ते तयार करण्यात आल्या होत्या. रेल्वेची वगैरे निर्मिती कच्च्या मालासाठीच खास तयार करण्यात आली होती, कच्चा माल वाहून घेण्यासाठी किंवा वाहून नेण्यासाठी. तर त्यांचं पहिलं जे धोरण होतं ते निरहस्तक्षेपणाचं होतं पहिल्या महायुद्धाच्या आधी. पण पहिल्या महायुद्धानंतर किंवा पहिल्या महायुद्धामध्ये भारतातल्या लोकांचा पाठिंबा घेण्यासाठी त्यांनी एक आश्वासन पण दिलं होतं की उद्योग क्षेत्राची विकास करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर त्यांनी 1916 मध्ये औद्योगिक आयोग स्थापन केला आणि 1917 मध्ये भारतीय युद्ध साहित्य मंडळ स्थापन केलं. आता बघा, आधी आपली आयात जास्त असेल का निर्यात जास्त असेल? निर्यात जास्त होती, कारण ते इथनं कच्चा माल वगैरे निर्यात करत होते. आणि आपल्या इकडे लोकांचं लिव्हिंग स्टँडर्ड आहे तेवढं चांगलं नव्हतं. मात्र भारतामध्ये जे उद्योग आहेत, म्हणजे कच्च्या मालाची निर्यात जास्त व्हायची. मात्र पहिल्या महायुद्धाच्या वेळेस ब्रिटन स्वतः त्या युद्धात गुंतला होता आणि ब्रिटनच्या भूमीवर ते युद्ध चालू होतं. त्यामुळं जे तिथं लागणाऱ्या आवश्यक गोष्टी आहेत त्या पहिल्यांदा पहिल्या महायुद्धाच्या वेळेस तिथं तयार करायला त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे 1917ला त्यांनी भारतीय युद्ध साहित्य मंडळाची स्थापना केली. त्यानंतर 1922ला भारतीय वित्तीय आयोगाची स्थापना केली, इंडियन फायनान्शियल कमिशन. हे लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे. हे तिन्ही गोष्टी लक्षात राहू द्या. औद्योगिक आयोग, इंडस्ट्रियल कमिशन, इंडियन फायनान्शियल कमिशन आणि हे युद्ध साहित्य मंडळ.
ॲम्युनेशन बोर्ड, इंडियन ॲम्युनेशन बोर्ड, हे तिन्ही लक्षात राहू द्या. जे इंग्लिशमध्ये करतात त्यांनी इंग्लिशमध्ये लिहून घ्या. इंडियन ॲम्युनेशन बोर्ड, त्याला इंडस्ट्रियल कमिशन, औद्योगिक आयोग म्हणजे इंडस्ट्रियल कमिशन, आणि वित्तीय आयोग म्हणजे इंडियन फायनान्शियल कमिशन. आता आपल्याला कंपॅरिझन करत पण जायचंय पुढे पुढे. कंपॅरिझन म्हणजे पहिलं धोरण बघूया, पहिल्या धोरणाचा काय परिणाम झाला, त्यानंतर दुसरं धोरण बघूया, आणि नंतर कम्पेअर करूया धोरण. स्वतंत्र भारताचं जे पहिलं औद्योगिक धोरण आहे ते 1948 ला आलं, 8 एप्रिल 1948. तारीख आणि दिवस महत्वाचा आहे, 8 एप्रिल. आता जे औद्योगिक धोरण जे पहिलं आलं त्याचं श्रेय श्यामाप्रसाद मुखर्जी यांना जातं. ते खरं तर जनसंघाचे नेते होते, मात्र जी पहिली काँग्रेस होती ती सर्वसमावेशक होती, सगळ्यांना सामावून घेऊन पद पण सगळ्यांना देण्यात आली होती. भारतात मिश्र अर्थव्यवस्था स्थापण्याचा निर्णय या धोरणात करण्यात आला, कारण आपला जो स्वातंत्र्याच्या आधी जी परिस्थिती होती ती काय होती, आपला देश हा भांडवलशाही होता, आणि पहिला जो टप्पा आहे डायरेक्ट समाजवादाकडे जाण्याच्या आधी मिक्स्ड इकॉनॉमीकडे घेऊन जाणार हे धोरण होतं. आता का तर ते सांगतो, त्याच्यामध्ये 3 सूची करण्यात आल्या होत्या, केंद्र, राज्य आणि त्यानंतर उर्वरित उर्वरित सार्वजनिक आणि खासगी क्षेत्र. हा कायद्याच्या बाबतीत आहे, केंद्र राज्य समोर, मात्र हे उद्योगाच्या बाबतीत आहे. काही उद्योग केंद्र करू शकतात, काही राज्य करू शकतात, आणि उर्वरित असेल ते खासगीसाठी सुद्धा उपलब्ध असू शकेल. त्यामध्ये ते केंद्र सूचित काय ठेवलंय त्यांनी बघा, कोळसा, ऊर्जा, रेल्वे, नागरी उड्डाण, शस्त्रे, दाळूगा आणि संरक्षण. आता कायदे करण्यासाठी नाही आहे केंद्र सूची, उद्योग स्थापन करण्यासाठीची सूची. त्यानंतर राज्यांना कागद, औषध, कपडे, सायकल, रिक्षा हे उद्योग स्थापन करण्याचे अधिकार दिले, आणि जे राहिलेले उद्योग आहेत त्यांच्यासाठी खासगी उद्योगांना गुंतवणुकीसाठी खुले करण्यात आले, मात्र त्या उद्योगांना परवाना घेणं आवश्यक करण्यात आलं होतं, लायसन्स घेणं कंपल्सरी करण्यात आलं होतं. 1948च्या औद्योगिक धोरणात मिश्र अर्थव्यवस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला, कारण त्यामध्ये सार्वजनिक आणि खासगी दोघांचं अस्तित्व मान्य करण्यात आलं, आणि दोघांना स्पेसिफिक विषय देण्यात आले. म्हणजे सरकार कुठल्याही क्षेत्रात करू शकते, मात्र सरकारला जी पहिली सूची होती ती एक्सक्लुझिव्ह फक्त केंद्र सरकार त्याच्यामध्ये उद्योग स्थापन करू शकेल, म्हणजे कोळसा, ऊर्जा, रेल्वे, नागरी उड्डाण, शस्त्र, दारुगोळा, संरक्षण, ह्याच्यामध्ये राज्यांना पण उद्योग स्थापन करता नाही येणार, आणि खासगी उद्योगांना पण त्यामध्ये उद्योग स्थापन करता येणार नाही. त्यासोबतच कागद, औषधी, कपडे, सायकल, रिक्षा हे राज्याकरता राखीव ठेवण्यात आले होते, आणि उर्वरित क्षेत्र जे आहेत त्याच्यामध्ये खासगी उद्योगांना लायसन्स घेऊन उद्योग स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर 1951 मध्ये उद्योग विकास आणि नियमन कायदा, इंडस्ट्री डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ऍक्ट, या धोरणाला संरक्षण देण्यासाठी संमत करण्यात आला. बघा, एखादी पॉलिसी असेल, त्या पॉलिसीला म्हटलं तर तसं काहीच अर्थ नसते. पॉलिसी म्हणजे असं करू तसं करू या गोष्टी फक्त सांगितलेल्या असतात. ज्यावेळेस त्याला कायदा केला जातो त्यावेळेस त्याला एक लिगल बाउंड्री मिळते, आणि त्या गोष्टी करणं बंधनकारक होतं. पॉलिसी बंधनकारक नसते, मात्र ऍक्ट बंधनकारक असतो. आणि या उद्योगाला संरक्षण देणारा कायदा इंडस्ट्री डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ऍक्ट करण्यात आला. म्हणजे ह्याचा अर्थ काय, तर आता केंद्र सूचीमध्ये जे उद्योग आहेत त्यामध्ये राज्याला किंवा खासगी क्षेत्राला उद्योग स्थापन करता येणार नाही. हा कायदा झाल्यानंतर मग बंधनं टाकण्यात आली, आणि हा कायदा 1948च्या धोरणाला संरक्षण देण्यासाठी करण्यात आला. तर ते दोन्ही पण लक्षात ठेवा, 1948चं धोरण आहे ना, तर इथल्या 1951चा कायदा डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन, हा कायदा खरं तर रेग्युलेशनच जास्त करणार होता, कारण ह्याने निर्बंध टाकले होते खासगी उद्योगावर. 1952 मध्ये अनुसूचित उद्योगाच्या विकासासाठी मध्यवर्ती सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली. अनुसूचित म्हणजे एससी कॅटेगरीच्या जे लोक आहेत किंवा उद्योगजक आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ना. अनुसूचित म्हणजे काय, तर त्या लिस्टमध्ये असणार आहे, त्याने लिस्टची तयार केली. अनुसूचीचा अर्थ लिस्ट आहे. जे लिस्टमध्ये जे उद्योग आहेत त्याच्या विकासासाठी सल्लागार मंडळाची स्थापना केली. आणि जे लघु आणि कुटीर उद्योग आहेत, कारण लघु आणि कुटीर उद्योग स्वातंत्र्याच्या आधी सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा होते, कारण मोठे उद्योग भारतात नव्हतेच, त्यामुळे त्याच्या विकासाला सुद्धा धोरणात महत्वाचं स्थान देण्यात आलं होतं. त्याचं 56चं दुसरं आर्थिक औद्योगिक धोरण आलं होतं. दुसरं औद्योगिक धोरण 30 एप्रिलला, पहिलं कितीला होतं, 8 एप्रिलला होतं, दुसरं आहे 30 एप्रिलला, 30 एप्रिल 1956. आता ह्याच्यामध्ये काय, तर अनुसूची अ, ब आणि उर्वरित क असे 3 अनुसूची करण्यात आल्या 30 एप्रिल 1956ला. आता ह्याचं वैशिष्ट्य काय, तर 1955ला एक अधिवेशन झालं होतं. कुठलं अधिवेशन, UN डेबरच्या अध्यक्षतेखाली आवडी आवडी अधिवेशन मध्ये काँग्रेसनं समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा ठराव पास केला होता. आणि त्यावेळेसची काँग्रेस म्हणजेच भारत होतं, आणि काँग्रेसकडे
म्हणजे असं बहुमत एवढं होतं की 80% जास्त सदस्य ते काँग्रेसचे असायचे आणि राज्यामध्ये पण काँग्रेसचे सरकार होते. त्यामुळे काँग्रेसनं जर समाजवादी धोरण स्वीकारलंय तर मग देशानं मग स्वीकारणं क्रम प्राप्त होतो. म्हणजे पुढच्याच वर्षी 1956ला समाजवादी सर्वना स्वीकारण्याचं दृष्टिकोन घेऊन औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आलं. 1956च्या धोरणात मात्र सार्वजनिक क्षेत्राचा अधिक विस्तार करण्यात आला आणि खासगी क्षेत्राचा संकोच करण्यात आला. आधीच्या मध्ये मिश्रमध्ये काय केलं, 3 टप्पे केले होते. केंद्र राज्य असलेला सार्वजनिक आणि दुसरा खासगी. आता ह्याच्यामध्ये खासगीचा संकोच केला आणि जे सार्वजनिक उद्योग आहेत त्याचा विस्तार केला. आता दोन्हीचं जर कंपॅरिझन लिहिलं 1948 आणि 1956च, तर 1948 मध्ये काय होतं, सूची कशा होत्या, केंद्र, राज्य आणि उर्वरित. इथं कशा सूची करण्यात आल्या, अनुसूची अ, ब व उर्वरित क. उर्वरित क. आता अ मध्ये काय होतं, तर अ मध्ये किती होते, तर 17. असंच लिहून घ्या तुम्ही. ब मध्ये किती होते, 12 आणि राहिलेले क मध्ये उर्वरित. आता जे 17 उद्योग आहेत त्याचा समावेश केंद्र शासनाचा एकाधिकार या टप्प्यात करण्यात आला. 17 क्षेत्रामध्ये स्थापलेल्या शासनाच्या प्रकल्पाला PSU, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. 17 क्षेत्र म्हणलंय, उद्योग नाही. 17 क्षेत्र म्हणले, 17 सेक्टर, त्याच्यामध्ये बरेच उद्योग असतील. 17 सेक्टर जे आहेत त्याला PSU असं सांगण्यात आलं आणि जे अनुसूची ब आहे त्याच्यामध्ये 12 उद्योग ठेवण्यात आले. 17 मध्ये काय, तर सरकारचा एकाधिकार. ह्याचा अर्थ काय, तर सरकारची मुक्तेदारी. ह्याच्यामध्ये कुणाला अजिबात स्कोप नाहीये उद्योग स्थापन करायचा. त्यात फक्त सरकार स्थापन करणार, जे असेल ते पण सरकार स्वतःकडे घेणार. आता अनुसूची ब होती त्यामध्ये 12 उद्योग क्षेत्र होते, त्याच्यामध्ये शासनच नवीन उद्योग उभारू शकतं असं ठरलं. मात्र जे आधीच उद्योग असतील, समजा टाटा स्टील, टिस्को, हे आधीपासूनच आहे, बरोबर आहे का, आधीपासूनच आहे. किंवा त्याच्यामध्ये जे बाकीचे साखर कारखाने असतील, समजा साखर राज्याला त्यांनी हे केले, आरक्षित केले, मात्र आधीपासूनच असतील. काय साखर कारखाने असतील, काय स्टील इंडस्ट्रीज असतील, तर ते चालू राहतील. मात्र नवीन स्थापन करता येणार नाही खासगी क्षेत्राला, असे अनुसूची ब होते. जे आधी स्थापन झालेले उद्योग आहेत त्यांना परवानगी मात्र तशीच चालू ठेवण्यात आली, मात्र नवीन स्थापन नाही करता येणार या क्षेत्रात. सेक्टर तिथं स्पेसिफाय केले. क मध्ये काय केलं, तर वरच्या अनुसूचीमध्ये न म्हणणाऱ्या उद्योग क्षेत्राचा समावेश क मध्ये करण्यात आला. या क्षेत्रामध्ये खासगी क्षेत्रास उद्योग स्थापनेची परवानगी देण्यात आली, मात्र तिथं पण लायसन्स घेणं सक्तीचं करण्यात आलं. म्हणजे इथून आता लायसन्स राज जो 48च्या धोरणामध्ये सुरू झाला होता तो अजून जास्त आवळण्यात आला आणि तो जास्त स्ट्रिक्ट करण्यात आला. आणि त्यामध्ये शासनाची जी आर्थिक आणि सामाजिक चौकट आहे त्याच्यामध्ये राहूनच त्यांनी काम करायचं होतं. शासनाच्या चौकटीतच राहून त्यांनी काम करायचं होतं. आता त्यामध्ये औद्योगिक केंद्राच्या विकेंद्रीकरणावर सुद्धा भर देण्यात आला. 1956च्या धोरणात लघु उद्योग आणि खादी ग्रामोद्योग यांना महत्वाचे स्थान देण्यात आले. आता आपण ते जे मंडळ आहेत किंवा बोर्ड आहेत ते आपण पुढच्या टप्प्यात बघूया. तुम्हाला एकदम सिक्वेन्सला लिहून देईल. 100% त्याच्यावर 2 प्रश्न असतात. म्हणजे तो पूर्ण आहे ना मंडळाचा भाग, त्याच्यावर 2 प्रश्न असतात. लघु उद्योगाच्या समितीवर 1 किंवा 2 प्रश्न फिक्स असतात आणि हे धोरण आहेत, धोरणावर पण 1 ते 2 प्रश्न असतात. टोटल जर उद्योगाचा विचार केला तर 8 ते 10 प्रश्न येऊ शकतात. आता कंपॅरिझन जर केलं 69चं औद्योगिक धोरण आणि 73चं, आता ही जी छोटी धोरण आली होती 69 आणि 73, ह्याचं थोडं कंपॅरिझन करूया आपण. 69चं जे औद्योगिक धोरण आलं होतं त्यावेळेस सत्तेवर कोण बसलं होतं, इंदिरा गांधी बसल्या होत्या. अनुसूची क मधील उद्योगाच्या स्थापनेसाठी शासनाकडून परवाना घ्यायचा होता. विकासाच्या आणि आर्थिक नियोजनाच्या उद्देशाने परवाना धोरणाची रचना करण्यात आली होती. मात्र जे विशिष्ट औद्योगिक कंपन्या होत्या, म्हणजे जिथं आपल्या इथं मोठ्या मोठ्या फॅमिलीज होत्या, औद्योगिक फॅमिलीज, टाटा, बिर्ला, गोदरेज, दूध यासारख्या, आता नवीन काळातल्या अदानी आणि अंबानी, ते काय जातीवंत म्हणजे आधीपासून श्रीमंत नव्हते, पिढ्याने पिढ्याचे श्रीमंत नाहीत. अंबानी आणि अदानी दोघं पण औद्योगिक घराणेच परवानगी घेत राहिल्यामुळे खासगी आर्थिक केंद्रीकरण होण्यात सुरुवात झाली होती. काही घराणे होते तेच मोठे होत होते. समाजवादी अर्थव्यवस्थेत हे अपेक्षित नव्हतं. त्यामुळे मक्तेदारी मोडून काढण्यासाठी खासगी क्षेत्राच्या एकाधिक लाभाला लावण्यासाठी 1969ला औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आलं. आता इंदिरा गांधी जी होती तिला औद्योगिक घराणेशाही असेल किंवा मक्तेदारी असेल किंवा मग या अशा गोष्टी त्याला आवडत नव्हत्या. म्हणजे त्यानं जे प्रिव्ही पर्स आहे, प्रिव्ही पर्सचं तुम्ही इतिहासामध्ये बघितलं असेल, जे
मंजूर करण्यात आलं होतं इंग्रजांकडनं की कायम तुम्हाला ते देता येईल संस्थानिकांनी त्यांचं राज्य दिल्याबद्दल ते सुद्धा त्यांनी मोडून काढलं. त्याला बराच विरोध झाला. केस पण झाली. आता ज्योतिरादित्य सिंधिया जे आहेत त्याच्या आजोबांनी केस केली होती. आजोबांनी का वडिलांनी मला आठवत नाही पण ती केस पण मोठी गाजली होती. घटना दुरुस्तीला 2-3 वेळा विरोध झाला होता त्या 25-27च्या आसपासच्या घटना दुरुस्त्या त्या. तर हे मक्तेदारी मोडून काढण्यासाठी त्याच काळात 1969 ला त्यांनी एक MRTP ऍक्ट आणला. सुबिमल दत्त हे लक्षात ठेवा. सुबिमल दत्त. सुनील दत्त पण काँग्रेसमध्येच होता त्यावेळेस. सुबिमल दत्त हा त्याच्या शिफारशीनुसार 1969 ला MRTP ऍक्ट आणला. सुनील दत्त कुठल्या खासदार होता? मुंबईचा. सुनील दत्त. संजय दत्तला तर काय लढण्याची सुद्धा परवानगी नव्हती कारण तो आता मोठ्या शिक्षेला गेला. मोनोपोलिस अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट 1973चा औद्योगिक धोरण. पुढे 1973 मध्ये पुन्हा औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आलं. लोह पोलाद सिमेंट कोळसा कच्चे तेल ऊर्जा या क्षेत्रातील उद्योगांना मूलभूत उद्योग म्हणजे गाभा उद्योग ही संकल्पना कधी सुरू झाली? 73ला. कोर इंडस्ट्रीज ही संकल्पना 1973च्या धोरणात आली. वन लाईनर सुद्धा प्रश्न येऊ शकतो की कोर इंडस्ट्रीज कन्सेप्ट कोणत्या धोरणाने आणलेली? तर 1973च्या धोरणाने आणलेली. शासकीय तसेच खासगी क्षेत्राच्या एकत्रित गुंतवणुकीस जॉईंट सेक्टर स्थापन करण्यास परवानगी देण्यात आली. म्हणजे इथं काय झालं की टीपीपीची सुरुवात ऑफिशियली 73च्या धोरणात करण्यात आली. परकीय चलनाच्या नियमनासाठी 1973ला काय करण्यात आलाय? फेरा. 1 जानेवारी 1974ला तो लागू करण्यात आला. पुढे तो फेमा झालाय. मात्र फेरा आणि MRTP 69च्या धोरणाचं वैशिष्ट्य 1973च्या धोरणाचं वैशिष्ट्य काय? फेरा आहे. फेरामध्ये काय होतं तर परकीय गुंतवणुकीस विशिष्ट नियमावलीत परवानगी देण्यात आली. फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट नावातच कळतंय. 1977चं औद्योगिक धोरण. आता 77ला इंदिरा गांधी सरकार गेलं होतं आणि जनता दल सरकार आलं होतं. आता जनता दल सरकार हे जास्त कमी सोशलिझम कडे होतं कारण त्यातले जे नेते होते लोह्या म्हणजे संघ पण होता जनसंघ वगैरे तो जरी राईट विंग वाला असला तरी पण इतर जे पक्ष आहेत बऱ्यापैकी ते लेफ्ट विंग वाले होते. त्यामुळे त्यांनी निवडक क्षेत्रामध्ये परकीय गुंतवणुकीवर निर्बंध घातले. औद्योगिकरणाच्या विकेंद्रीकरणावर भर दिला. लघु आणि कुटीर उद्योगांना विशेष महत्व देण्यात आले कारण लेफ्टिस्ट जे असतात ते खेड्याकडे जास्त लक्ष देतात ऍग्री आणि इकॉनॉमीवर. आणि जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना केली. सगळ्यात महत्वाचं काय तर DIC ची स्थापना. या 1977च्या धोरणात सगळ्यात महत्वाचं काय असेल तर डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर अजून पण चालू आहेत ते. त्यानंतर पुढे 80, 85 आणि 86ला पुरवणी धोरण आणली. 1980ला ज्यावेळेस काँग्रेस सरकार परत सत्तेवर आला त्यावेळेस त्याने 1980ला धोरण जाहीर केलं. जिल्हा उद्योग केंद्र परत पुढे चालू ठेवण्यात आली. मात्र परकीय गुंतवणुकीस परत मान्यता देण्यात आली. जे निर्बंध टाकले होते परकीय गुंतवणुकीवर ते काढण्यात आले. त्या धोरणाला अनुसरून 85 आणि 86 मध्ये त्यामध्ये अल्पशी सुधारणा करून नवीन धोरण जाहीर करण्यात आलं होतं. आता नवीन औद्योगिक धोरण 1991. ही तारीख लय महत्वाची आहे. 24 जुलै 1991. आपल्याला कुठल्या कुठल्या तारखा लक्षात ठेवायच्या? ती 8 एप्रिल एक लक्षात ठेवली. दुसऱ्या ह्याची किती आहे? 8 एप्रिल 30 एप्रिल. 8 एप्रिल 1948, 30 एप्रिल 1956. आणि जर इकॉनॉमिक्स मध्ये सगळ्यात महत्वाची कोणती तारीख असेल तर ही नवीन औद्योगिक धोरणाची. कारण ह्याच्यानंतर आपलं इकॉनॉमी मध्ये महत्वाचे चेंज झालेले. 24 जुलै 1991. जसं पॉलिटीमध्ये कुठली घटना दुरुस्ती महत्वाची आहे? 42वी. तसं जे औद्योगिक धोरण महत्वाचं आहे. 42वी घटना दुरुस्तीनंतर जे आपलं न्याय व्यवस्थेचा जो विचार करण्याचा अँगल आहे तो बदलला. मिनी कॉन्स्टिट्यूशन आहे. तसंच हे नवीन औद्योगिक धोरण आहे ना आपला जो प्रवास होता तो असा यू टर्न वळवला. आता बघा नवीन औद्योगिक धोरण ज्यावेळेस जाहीर करण्यात आलं त्यावेळेस संरचनात्मक बंधन आणि बंदिस्त अर्थव्यवस्था. आता बंदिस्त अर्थव्यवस्था करायची सुरुवात कधी झाली होती? 1948 पासून झाली होती. 1948 पासून रिस्ट्रिक्शन टाकत आणले. 69ला आपण MRTP आणला. 73ला फेरा आणला. ते रेग्युलेशन वाढतच होते कारण आपण समाजवादाकडे जात होतो. मात्र त्याच्यामुळे इकॉनॉमिक कंडिशन आपली वाईट झाली
आणि मग आपल्याला ज्यावेळेस गरज होती पैशाची त्यावेळेस IMF न काय अटी टाकल्या आणि त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल रिफॉर्म सांगितले. तर मॉनिटरी रिफॉर्म्स आणि स्ट्रक्चरल रिफॉर्म्स वगैरे आपण LPG मध्ये बघणार आहोत. स्ट्रक्चरल म्हणजे इकॉनॉमिकचं स्ट्रक्चरच बदललं पाहिजे. त्याला सॅप असं म्हणतात, स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट पॉलिसी. हा, ते आपण शेवटी बघूया LPG मध्ये. मात्र आता इथे बघा, 1991चं नवीन औद्योगिक धोरण भारताला उदारीकरणाच्या दिशेने आणि जागतिकीकरणाच्या दिशेने घेऊन जाणार होता. त्याचे वैशिष्ट्य काय आहेत तर उत्पादन क्षेत्रात शाश्वत वाढ घडवून आणणे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग वर विशेष लक्ष देण्यात आलं. नंतर रोजगार निर्मिती, एम्प्लॉयमेंट, जे ह्युमन कॅपिटल आहे त्याचा पुरेपूर वापर करायचा आणि जागतिकीकरणाच्या टिकून राहण्यासाठी स्पर्धात्मकता वाढवायची. आधी आपण बरंच संरक्षण देत होतो लघु उद्योगांना वगैरे, मात्र आता जागतिकीकरण जर टिकायचं असेल तर मग तुम्हाला कॉम्पिटिटिव्हनेस वाढवला पाहिजे. त्यानंतर जागतिक स्पर्धेत भारताला प्रमुख भागीदार आणि योजक बनवायचं. तर नवीन औद्योगिक धोरणात हे सगळ्या बोलवचन झाले, मात्र स्पेसिफिक काय कुठल्या गोष्टी करण्यात आल्या तर 18 उद्योग सोडून. आता ह्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्ही लिहून पण घेऊ शकताय. 18 उद्योग सोडून इतर जे उद्योग आहेत ते परवाना मुक्त करण्यात आले. केवळ 4च उद्योग असे आहेत त्यासाठी परवाना घ्यावा लागतो. आता परवानामध्ये बघा 4च फक्त. त्यामध्ये उद्योग सुरक्षा नियोजन आणि पर्यावरणाच्या संदर्भात आहेत. पहिला आहे तंबाखू पासून विडी सिगारेट म्हणजे तंबाखूला गोल करून लक्षात ठेवा. त्याचं संरक्षण आणि अवकाश, संरक्षण अवकाश. तर ज्वलनशील, ज्वलनशील मध्ये काय आग काड्या, गन पावडर, गन पावडर बंदुकीमध्ये वापरली जाते. आणि परत काय घातक रसायन. असं पण लिहू शकता तुम्ही, तंबाखू संरक्षण ज्वलनशील घातक. इथं अवकाश पण आहे. या एवढ्यानंच फक्त लायसन्सची गरज आहे. ते 2015 पासून आहे का हे, काय मी परत अजून खाली लिहून देतो. आता बघा, डिरिझर्वेशन ऑफ पब्लिक सेक्टर रिझर्व्ह लिस्ट ऑफ इंडस्ट्रीज. याचा अर्थ काय तर काही उद्योग हे सरकारसाठी आरक्षित करण्यात आले होते, त्याचं आता डिरिझर्वेशन केलं म्हणजे काय तर त्या लिस्टमध्ये आता खासगी उद्योग सुद्धा आपले उद्योग स्थापन करू शकतील. खासगी जे व्यक्ती आहेत ते सुद्धा उद्योग स्थापन करू शकत होते. उदारीकरण जागतिकीकरणाची तिसरी बाजू काय होती, प्रायव्हेटायझेशन होती. तर 56च्या आर्थिक धोरणान्वये अ मधील 17 उद्योगावर केंद्र सरकारचा एक अधिकार होता. हा म्हणजे आरक्षित होते. ते परत 91च्या धोरणानुसार 8 पर्यंत कमी करण्यात आले. 91 ते 2015-16 पर्यंत 5 क्षेत्र खुली केली. आणि आता सध्या किती आहेत, 3 आहेत का 2 आहेत बघा, 2 आहेत आता. हा, रेल्वे पण काढला. थांबा एक मिनिट. अणुखनिज काढ, अणुखनिज. अणुखनिज काढलंय, रेल्वे आहे. रेल्वे मध्ये पायाभूत सुविधा फक्त प्रायव्हेट साठी अणुखनिज काढलंय. हे कट करा. इथे खाली दिलं ना अणुखनिज क्षेत्र आणि रेल्वे मध्ये रेल्वे पायाभूत सुविधा खासगी क्षेत्राला करून देण्यात आली. त्यामुळे आता 2च क्षेत्र आहेत, अणुऊर्जा आणि रेल्वे. म्हणजे ह्याचं जर आपण थोडक्यात समराईज करायचं झालं तर 1991 आणि सध्या असं करू शकतो, बरोबर आहे का. इथं आरक्षित. आता आधी किती होती, 17 होती. 17ची किती झाले, 8 झाले. व्यवस्थित लिहा अजून, एकदम व्यवस्थित लिहून घ्या म्हणजे हा तक्ता परत तुम्हाला एका नजरेत तुम्हाला सगळं लक्षात राहील. आरक्षित किती होती, 17. नंतर किती गेली, 8. सध्या किती आहेत, 2. आता परवाना बघा, 1991 पूर्वी सर्व उद्योगांना परवाना लागायचा, बरोबर आहे का. 1991 ला काय केले, फक्त 18 उद्योग ठेवण्यात आले आणि सध्या किती आता 4 आहे. समजतंय. टप्प्याटप्प्यानं आपण
त्या गोष्टी करत आलो. 2015 पासून जे 4च ठेवण्यात आले. 2015-16ची परिस्थिती आतापर्यंत हेच आहे. 2015-16 पासून इथे कंसात पण लिहू शकता तुम्ही 2015-16 पासून. अजून जर जास्त डिटेल मध्ये प्रश्न आला तर. आता दारूचा जो उद्योग होता ना आधी, दारू मादक सेवन करण्याची द्रव्ये, त्याचा सुद्धा परवाना आधी केंद्राकडे होता. मात्र जे दारूचा कर आहे किंवा दारू विषय आहे, तो राज्य सूचित आहे. त्यामुळं बिहार डिस्टिलरी वर्सेस भारत सरकार या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सूचना केला की मानवी वापरासाठी जी दारू आहे ती राज्याच्या नियंत्रणात असली पाहिजे, आणि जी इंडस्ट्रियल अल्कोहोल आहे, इंडस्ट्रियल अल्कोहोल बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं. इथेनॉल म्हणजे आपले जे सॅनिटायझर वगैरे असेल किंवा स्प्रे असेल, इंडस्ट्रियल अल्कोहोल आहे, तर ते केंद्र सरकारकडे आहे. त्यामुळं ती जी मादक द्रव्य किंवा मादक पेय आहेत, तिथे डिरिझर्व केले त्यामध्ये. आता बघा, आतापर्यंत आपण काय करतो, इंदिरा गांधी वगैरे असेल किंवा आधीच्या काळात, म्हणजे मुख्यतः इंदिरा गांधीच मोठ्या प्रमाणात सुरुवात नेहरूने केली होती. मात्र सार्वजनिक क्षेत्र उद्योगामध्ये गुंतवणूक करण्यावर भर दिला होता आपण. आता ती गुंतवणूक करण्यापेक्षा गुणवत्ता सुधारण्यावर सार्वजनिक क्षेत्रावर भर देण्यात आला. गुणवत्ता सुधारण्यावर दिला, मात्र खरं तर ती विकायला सुरुवात झाली 91 पासून. सार्वजनिक उद्योगामधून गुंतवणूक काढून घेण्याचे म्हणजे निर्गुंतवणूक करण्याचे धोरण ठेवण्यात आले. म्हणजे निर्गुंतवणूक सुरुवात झाली 91च्या धोरणापासून. मध्यम ते तीव्र निर्गुंतवणूक करून काही सार्वजनिक उद्योग खासगी क्षेत्राकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. जे अशक्त आहेत त्यांचं रिकन्स्ट्रक्शन, रिस्ट्रक्चरिंग, रिकॅपिटलायझेशन, रिहॅबिलिटेशन, आणि ज्यांचं शक्य नाही त्या उद्योगाला परत डिझॉल्व्ह करायचे. त्यासाठी मग बोर्ड फॉर इंडस्ट्रियल अँड फायनान्शियल रिकन्स्ट्रक्शन या मंडळाची स्थापना करण्यात आली, आणि त्याचा पण इतिहास आपण पुढे बघणार आहोत. परकीय थेट गुंतवणूक व तांत्रिक कराराचे उदारीकरण. आता हे उदारीकरण गरजेचं होतं, कारण एफडीआय वर पण बरेच नियंत्रण होते. फेरा सारखा कायदा होता. त्यामुळे 1991च्या धोरणाने परकीय थेट गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यात आले. एफडीआय ला गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन बऱ्याच उद्योगासाठी ऑटोमॅटिक रूट सुरू करण्यात आला. आता आपण मागे बघितलं परकीय व्यापारामध्ये म्हणजे किती टक्के आहे, त्यामध्ये 100% गुंतवणूकचं लक्षात ठेवायची गरज नाही म्हणून सांगितलं मी. 74% लक्षात ठेवा, 51%, 49%, 26%, आणि परत काय 20%. रेल्वे मधले फक्त इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज म्हणजे रेल्वेचे स्टेशन आहेत ते आयआरसीटीसी ला दिलेले आहेत, किंवा रेल्वे मधलं केटरिंग आहे ते आयआरसीटीसी ला दिलेलं आहे. मात्र रेल्वेचं जे ऑपरेशन्स आहेत ते नाही खासगी केलं अजून. ऑपरेशन्स म्हणजे काय, तर रेल्वे चालवायचं म्हणजे रेल्वेचे रूळ असेल किंवा रेल्वेचे जे सिग्नलिंग यंत्रणा असेल ते अजून प्रायव्हेटला नाही दिलेलं. रेल्वे मधली फक्त पायाभूत सुविधा दिलेली आहे. पायाभूत सुविधा म्हणजे काय, तर स्टेशन बांधायचं असेल, केटरिंगची व्यवस्था असेल, किंवा मग एखादा डबा तयार करायचा असेल. मात्र जे ऑपरेशन्स आहेत रेल्वे ऑपरेशन्स ते सुद्धा अजून केंद्राकडे आहेत. ऑपरेशन्स म्हणजे रेल्वे चालवणे, चालवणे अजून नाही दिलेलं आहे. त्यामुळं प्रायव्हेट रेल्वे नाही अजून. पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर, रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर. होय, आयआरसीटीसी त्याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट आहे. आता काय काय ट्रिनिटी मध्ये सुद्धा प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आहे, मात्र ऑपरेशन्स नाही दिलेले अजून तरी. आता ऑटोमॅटिक रूट बऱ्याच ठिकाणी आपण केलेले आहेत. आता जे संरक्षण आहे, संरक्षण आधी सगळ्यात जास्त स्ट्रिक्ट होतं. संरक्षणामध्ये सुद्धा आता 74%, आणि जर नवीन तंत्रज्ञान येत असेल तर 100% आपण एफडीआय ला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे एल&टी वगैरे सारख्या ज्या संस्था आहेत ते सुद्धा आता डीआरडीओ सोबत काम करत आहेत. 1997 मध्ये शासकीय मार्गाने होणारी परकीय थेट गुंतवणूक सुलभ करण्यासाठी भारत सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. 2000 मध्ये सीज धोरण जाहीर करण्यात आलं, आणि ड्युटी फ्री एन्क्लेव्ह उभारण्यात आले होते. त्याबरोबर इन्व्हेस्टमेंटला चालना देण्यात आली, आणि मग टप्प्याटप्प्यानं फेराचा, फेमा, एमआरटीपीचा कॉम्पिटिशन ऍक्ट आता इथं आपण बघतोय ते 69 च्या एमआरटीपी कायद्याने उद्योग व्यापारावर मक्तेदारीवर लगाम घातली होती. 91च्या धोरणान्वये कायदा टप्प्याटप्प्याने सौम्य करून बाद करणं अपेक्षित होतं. 100 कोटी रुपयापेक्षा जास्त भांडवल असलेले उद्योग एमआरटीपी कायद्याअंतर्गत मोडत होते. किती? 100 कोटी. हे स्टार करून लक्षात ठेवा. एमआरटीपी कायद्याअंतर्गत 100 कोटीपेक्षा जास्त उद्योग आहेत, जास्त
भांडवल असलेले उद्योग आहेत. 91च्या धोरणाने ही मर्यादा थ्रेशोल्ड रद्द करण्यात आली. म्हणजे एमआरटीपीचा जो मेन त्याचा गाभा होता तोच रद्द करण्यात आला. 2002 मध्ये एमआरटीपी कायदाच बाद केला आणि त्याऐवजी कॉम्पिटिशन ऍक्ट आणलं. त्यातला दोन्हीतला फरक बघितला आपण मागं, फौजदारी दिवाणी सगळं बघितलं. फेरा फॅमा मध्ये काय बरं बदल झाला. 2002च्या कायद्याने स्पर्धा निर्माण करण्यासाठी पार्श्वभूमी पुरवली आणि जे स्पर्धेविषयक गुण आहेत त्याची व्याख्या सुद्धा सांगितली. फेरा कायदा जो होता तो परकीय गुंतवणुकीत जाचक होता. 1973 मध्ये तो करण्यात आला होता. त्याच्यामध्ये पुनर्रचना करून 1991 मध्येच त्याच्यामध्ये चेंजेस केले होते. मात्र तो कायदा रद्द करून त्या ठिकाणी फेमा हा 1999 मध्ये आणला. 2000 मध्ये लागू केला तो. परकीय गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यासाठी हा कायदा आणला होता. कारण रेग्युलेशनच्या ठिकाणी आता काय शब्द आणलाय, मॅनेजमेंट. फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशनच्या ऐवजी फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट होता. त्यामध्ये परकीय विनिमय म्हणजेच एक्सचेंज किंवा रेग्युलेशन करण्यापेक्षा त्याचं मॅनेजमेंट करायचं होतं. आणि परकीय व्यापारास जे बॅरियर्स आहेत किंवा ज्या अडचणी देणाऱ्या तरतुदी आहेत त्या दूर करायच्या. त्यासोबतच परकीय विनिमय जे म्हणजे फॉरेन एक्सचेंज आहे त्याच्या कायद्यामध्ये एक वाक्यता आणायची. परकीय विनिमय बाजाराचा विकास करायचा, म्हणजे फॉरेन एक्सचेंज मार्केट जे आहे ते डेव्हलप करायचे. त्या उद्देशाने हा बदल करण्यात आला होता. त्यानंतर पुढे आलं राष्ट्रीय उत्पादन धोरण 2011. आता हे मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी आहे, लक्षात ठेवा. मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी, इंडस्ट्रियल पॉलिसी नाही, मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी. आता या मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी मधले जे काय त्यांनी पॅरामीटर ठेवलेले आहेत किंवा जे टार्गेट ठेवलेले आहेत त्याच्यावर प्रश्न मुख्यतः विचारला जाऊ शकतोय. ते टार्गेट्स बघूया आपण एक एक. पुढच्या 10 वर्षात जीडीपी मध्ये उत्पादन क्षेत्राचा वाटा 25% करायचा आणि 100 मिलियन रोजगार निर्मिती करायची. आता आपण ते शेवटी लिहून घेऊया, जे फॅक्च्युअल डाटा पाठ करायचा तो. 10 वर्षाचं टार्गेट ठेवण्यात आलं होतं. जीडीपी मध्ये उत्पादन क्षेत्र जे असेल म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर त्यांनी स्पेसिफिक सांगितलंय. तिथे तुम्हाला कळवण्यासाठी ते सांगतील की इंडस्ट्रियल सेक्टरचा, इंडस्ट्रियल सेक्टर नाही, इंडस्ट्री आणि मॅन्युफॅक्चरिंग वेगळं आहे. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये स्पेसिफिक उत्पादन क्षेत्र आहे. तर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा वाटा 25% करायचा आहे. 100 मिलियन रोजगार निर्मिती. 100 मिलियन म्हणजे किती? 100 दशलक्ष म्हणजे 10 कोटी होत आहे. 100 दशलक्ष म्हणजे 10 कोटी झालं ना. 10 कोटी रोजगार निर्मिती करायची. तिकडे इंग्लिश तिकडचे जे आकडेवारी ते मिलियन मिलियन मध्ये असते. आपण कोटी लाख मध्ये मोजतो, पण तिकडं 100 मिलियन रोजगार निर्मिती करायची. त्या उद्देशाने हा धोरण जाहीर करण्यात आलं. त्यात मग 6 उद्दिष्ट होती. अर्थव्यवस्थेचा विकास होण्यासाठी उत्पादन क्षेत्राचा वृद्धी दर 12 ते 14% ठेवायचा. हे पण महत्वाचं आहे. तो वृद्धी दर वार्षिक 2 ते 4%ने म्हणजे कमी झाला तरी चालेल. मात्र 2022 पर्यंत जीडीपी मध्ये उत्पादन क्षेत्राचा वाटा 25% करायचा. 100 मिलियन जास्तीची रोजगार निर्मिती आणि ही जी वाढ असेल ती समावेशक करण्यासाठी गरीब ग्रामीण भागातून शहरात स्थलांतरित झालेल्या लोकांना स्किल डेव्हलपमेंट, म्हणजे स्किल डेव्हलपमेंट करायची, कौशल्य पुरवायचं. देशातील उत्पादन क्षेत्राचं व्हॅल्यू ऍडिशन करून तांत्रिकदृष्ट्या त्यांना सबळ बनवायचं. हे सगळं बोलवच्चन आहे. हे नाही लक्षात ठेवलं तरी चालतं. आपल्याला लक्षात काय ठेवायचं? 12 ते 14% ग्रोथ रेट, 100 मिलियन रोजगार निर्मिती आणि 25% मॅन्युफॅक्चरिंग मध्ये वाटा. कधीपर्यंत? पुढच्या 10 वर्षात. हे बाकी धोरणात्मक मदत करून उत्पादन क्षेत्राची स्पर्धात्मकता टिकवणे, पर्यावरण ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे, हे सगळं बोलवच्चन आहे. ते पाठ करायची गरज नाही. ते 3 फॅक्ट्स आहेत तेवढेच लक्षात ठेवा. उत्पादन क्षेत्राचा विकास होण्यासाठी परकीय गुंतवणूक आणि परकीय तंत्रज्ञानास भारतात प्रवेश दिला जाईल. देशी उपक्रमाची स्पर्धात्मकता हेच कार्यक्रम आणि धोरणाचे मार्गदर्शक तत्व असेल. व्यावसायिक नियंत्रणाचे परिमेयकरण केले जाईल, जेणेकरून कागदपत्र आणि कामकाजात सुलभता येईल. उत्पादकता आणि गुणात्मकता वृद्धिंगत होण्यासाठी इनोव्हेशनवर भर दिला जाईल. भागधारकाचा प्रभावी सहभागासाठी म्हणजे जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांना सुद्धा त्यामध्ये घेतलं जाईल, त्यांचा सहभाग घेतला जाईल. हे सगळं बोलवच्चन आहे. आपल्याला लक्षात काय ठेवायचंय? फक्त 10 वर्षाचं टार्गेट आहे. 25% मॅन्युफॅक्चरिंगचा वाटा 25% पर्यंत न्यायचा आहे. 100 मिलियन रोजगार निर्मिती करायची आणि वृद्धी दर किती ठेवायचा? 12 ते 14%. इथं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, तर स्पेसिफिक जे टार्गेट्स आहेत ते मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड आहे. 12 ते 14% ग्रोथ रेट कशाचा आहे? तर मॅन्युफॅक्चरिंगचाच. आता अभियांत्रिकीमध्ये म्हणजे इंजिनिअरिंग गुड्स, तर त्यामध्ये प्रोडक्शन असेल कोणतं तर सगळं मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. हा, मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग असेल. मशिनरी तयार होणं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग. अभियांत्रिकी वस्तू का? मॅन्युफॅक्चरिंग मध्येच येणार.
आता त्यामध्ये कसं असतं, काय काय रिपोर्ट मध्ये त्यांनी वेगळं केलं असतं आणि प्रश्न काढणारा काय करतो, तो स्वतः जास्त डोकं नाही लावणार, जे समोर दिसतंय त्याच्यावरनं ते उतरून काढणार. आणि काय काय ठिकाणी आहे ना, ते उत्तर वेगळे दिलेत आयोगाने स्वतःच, गट पण वेगवेगळे तयार केलेले आहेत. नाही नाही, अभियांत्रिकी वस्तू सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग मध्येच येणार ना. हा, मॅन्युफॅक्चरिंग मध्येच टाकायचं, जर तसंच टाकायला पाहिजे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. आता निमची निर्मिती हे तर सगळ्यात महत्वाचं, या मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी जी आहे आखण्याची, त्यात सगळ्यात महत्वाचं निमची निर्मिती. निम्स काय तर नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग झोन हे तयार केले जातील. जलद निपटारा विविध प्रकरणाचा सिंगल विंडो रिझोल्युशन ते रिझॉल्व्ह केले जातील. एक्झिट पॉलिसी, आता एक्झिट म्हणजे काय, तोट्यात उद्योग आहेत ते बंद करण्यासाठी एक्झिट पॉलिसी गरजेची आहे, कारण बंद करण्यासाठी बऱ्याच कायदेशीर प्रक्रिया आहेत, तर ती सोपी करेल. त्यासोबत उद्योगामधून कामगारांचे स्थलांतर दुसऱ्या उद्योगामध्ये करण्याच्या उपाययोजनांचा सुद्धा समावेश आहे. त्यानंतर टेड नावाचा निधी, टेक्नॉलॉजी ऍक्वायझिशन अँड डेव्हलपमेंट फंड तयार केलं जाईल. आता हे टेड नावाचा जो निधी आहे तो कशासाठी वापरला जाईल, प्रदूषण नियंत्रण करणारी उत्पादनं, ऊर्जा कार्यक्षम उपकरणं, त्यासोबतच पर्यावरण अनुकूल तंत्रज्ञान हे तयार करण्यासाठी हा टेड निधी हे पण लक्षात ठेवा. टेडचं लॉंग फॉर्म काय, टेक्नॉलॉजी ऍक्वायझिशन अँड डेव्हलपमेंट फंड. टेक्नॉलॉजी ऍक्विजिशन म्हणजे अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी डेव्हलप केलं जाईल ज्यानं एनर्जी इफिशियंट उपकरणं वापरली जातील, कमी प्रदूषण होईल. TADF, हा बरोबर आहे, टेप, TADF, फंडचा एफ पाहिजे. TADF, टेक्नॉलॉजी ऍक्विजिशन डेव्हलपमेंट फंड. आता ह्यामध्ये ते जे मंजूर निम्स आहेत ना, तर निम्स मध्ये बघा, ते 5,000 हेक्टर जमीन, त्याचं काय काय लक्षात ठेवायचं, तर निम्स साठी किमान 5,000 हेक्टर जमीन. त्यातले किमान 30% मॅन्युफॅक्चरिंग साठी वापरावे, मॅन्युफॅक्चरिंग किंवा उत्पादन क्षेत्रासाठी वापरावे, अशी अट त्यामध्ये सांगितलेलं आहे. आता याचं व्यवस्थापन केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा SPV सुद्धा स्थापन करण्यात येईल, स्पेशल पर्पज व्हेकल. स्पेशल पर्पज व्हेकल म्हणजे काय, तर एक अशी कंपनी तयार केली जाते, त्यामध्ये वेगवेगळे सदस्य घेतले जातात आणि त्या कंपनीला स्वतःची कायदेशीर अस्तित्व असतं. ते एक लिगल एंटिटी असते, त्याच्यावर काय केस टाकता येते किंवा ते पण दुसरे केस टाकू शकते. त्या नावाने त्यांचं म्हणजे पॅन कार्ड वगैरे सगळं निघतं, सगळ्या गोष्टी म्हणजे कंपनी सारखी ती SPV असेल. SPVचं कामच असतं ते, की जो प्रोजेक्ट आहे तो पूर्ण करायचा. आता DSPचं काम काय, तर हे जे खाली दिलेलं आहे ते एवढं महत्वाचं नाही, फक्त वाचून घ्या. जे आवश्यक तरतुदी करणं, त्याचं प्लॅनिंग करणं, परकीय गुंतवणुकीस चालना वगैरे देणं. आता ह्याच्यामध्ये सांगितलं की 21 पर्यंत एकूण 22 निम्स तयार झालेले आहेत. आता ते आकडे नका लक्षात ठेवू, 21 पर्यंत 22 झाले होते, मात्र ते जे नाव आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बघा निम्स, महाराष्ट्रामध्ये कोणते आहेत? शेंद्रा बिडकीन आणि दिघी पोर्ट, दोन महाराष्ट्रातले आहेत. आणि तिसरा नागपूरमध्ये का, शेंद्रा बिडकीन, दिघी आणि नागपूर, महाराष्ट्रातले निम्स टोटल 3 आहेत. पश्चिम कॉरिडॉरच्या जवळ आहे, आणि पश्चिम कॉरिडॉर सोडून वेस्टर्न डेडिकेट राईट कॉरिडॉर जो आहे त्याच्याजवळ शेंद्रा बिडकीन आणि दिघी आहे, आणि त्याच्या बाहेर असणार नागपूर आहे. बाकी फक्त वाचून घ्या सगळे. दिघी पोर्ट, दिघी आपल्याकडे नाही. हा, दिघी ह्याच्या जवळ, मुंबई जवळ दिघी बंदर. नवी मुंबईमध्ये येते बहुतेक, नवी मुंबई. पुढच्या पार्ट मध्ये ते राहिलेलं कव्हर करूया.